इमं भिक्षं भिक्षु संघस्य ससुपव्यञ्जन भोजन दान देव पूजेम ततियम्पि इमं भिक्षं भिक्षु संघस्य ससुपव्यञ्जन भोजन दान देम पूजेम भक्ते। भोजन झाल्यावर भिक्खू संघ पहिल्या स्थानातून आतमध्ये लिहायला, त्याच्यानंतर आपण बसायचं आहे. तोपर्यंत आपण खाली कोणी बसू दे, सगळ्यांनी उभं राहून हात जोडायचे आहेत. सर्वच सन्माननीय भिक्खू संघ यांना वंदन आणि उपस्थित उपासक उपासिका आपल्या सर्वांना जय. वेळ तसा बराच जमला आणि सर्व वरिष्ठ भिक्षू इथे उपस्थित आहेत. मग त्यांच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळत आहे. हा मला स्वतःला आनंद होत आहे आणि अभिमान करण्यात आहे. सध्याला आपण आजचा विषय खूप सुंदर पद्धतीने करुणानंद गुरुजी यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. पण तो एक छोटासा विषय त्याच्यावरती आजही बौद्ध अनुयायांमध्ये थोड्या प्रमाणात मतमतांतर सुरू आहे. एक 5 ते 10 मिनिटात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जास्त डीपली सांगणार नाही. तर थोडक्यामध्ये कारण आजही आपण बघत आहोत की बरेच आज यांचा आपण स्मृती दिवस साजरा करत आहोत. असे पूज्य गोविंद गुरुजी यांच्याबद्दल अनंत कृतज्ञता आपण सर्वांनी व्यक्त करणं फार आवश्यक आहे. कारण जर गोविंद गुरुजी भारताच्या भूमीत आले नसते तर कदाचित आपल्याला विपश्यना हा शब्द देखील आपल्या कानावर पडला नसता. आजही आपण म्हणतो की जेव्हा आपण बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथ वाचतो किंवा बौद्ध साहित्य वाचतो तर आपल्या समाजामध्ये आजही बऱ्याच लोकांच्या चित्तामध्ये एक प्रश्न पडतो की बौद्ध धर्मामध्ये विपश्यना आहे का, नाही? आणि मग त्याच्यावरती चर्चा चालू आहे. तुम्हाला भगवान बुद्ध त्यांचा धर्मग्रंथ हा ग्रंथ सुद्धा आपण जर प्रॉपर व्यवस्थित अभ्यास केला, मित्र म्हणतो की माझ्या धर्माला बाबासाहेब आंबेडकरांचे जे जे अनुयायी, एकदा थायलंडमध्ये असताना एकाने प्रश्न केला की म्हणते
की आम्ही ट्रेडिशनल थेरावादी बुद्धिस्ट आहोत. काही लोक ट्रेडिशनल महायानी बुद्धिस्ट असतात. परंतु भारतीय वंशातले लोक, विशेष करून आम्ही महाराष्ट्रात गेलो तर तिथले लोक आम्हाला म्हणतात ना आम्ही थेरावाद म्हणत ना आम्ही महायान म्हणत, आम्ही आंबेडकराईट बुद्धिस्ट आहोत. आता मग मला थोडक्यात सांगा म्हणे की आंबेडकराईट बुद्धिस्ट अशा व्यक्तीला म्हणू शकतात की जो व्यक्ती, कारण आपण कुठेही जर गेलो म्हटलं थायलंडच्या कोणत्याही घराच्या बाहेर जर गेलो तर तिथे तुम्हाला मूर्त्याचा भेटतील, तिथे तुम्हाला हातात घालायचे ब्रेसलेट भेटतील, तिथे घरात घालायचे लॉकेट भेटतील. श्रीलंकेला गेलं तर तिथे सुद्धा अशाच पद्धतीनं तुम्हाला मूर्ती, लॉकेट, फोटो अशा प्रकारच्या वस्तू सहज मिळतात. पण आंबेडकराईट बुद्धिस्टची ओळख जर करायची असेल तर आमच्या भारतातल्या बुद्धविहाराकडे या आणि बुद्धविहार बघा, त्यातला चैत्यभूमी असेल या दीक्षाभूमी असेल, आमच्या बुद्धविहाराच्या बाजूला लॉकेट, मूर्ती याच्याही पुढे जाऊन जर काय असेल तर प्रत्येक विहाराच्या बाजूला बाहेर पुस्तकांचं स्टॉल असेल. मग आंबेडकराईट बुद्धिस्ट कुणाला म्हणावं की जो स्वतःही वाचन करतो आणि दुसऱ्यालाही वाचन करण्यासाठी प्रेरित करतो, म्हणजे ज्ञान घेणारा आणि ज्ञान देणारा आणि पुस्तकांना आपला विशेष आदर्श मानणारा जो समाज असेल त्या समाजाला आंबेडकराईट बुद्धिस्ट म्हणावं. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण अभ्यास करत नाही. असं म्हणतात की मुलं कुणावर जातात तर मुलं बापावर जातात. मुलांच्या बापाच्या आवडीत तेवढे किंवा वडिलांच्या आवडीत तेवढे वडिलात असलेले कलागुण कुणामध्ये येतात तर मुलांमध्ये येतात. पण प्रॉब्लेम असा झाला की भारतीय लोकांनी फक्त बाबासाहेबांना बाप मानलं, पण बाबासाहेबांचे गुण, बाबासाहेबांची क्वालिटी आपल्यात आलीच. म्हणजे एक तर आपण धम्माचे अभ्यासकही बनलो नाही, धम्माचे वाचकही बनलो नाही. आज वर्षवासा निमित्त प्रत्येक नगरात आपल्या वेळात काय होते मला माहित नाही, प्रत्येक नगरात प्रत्येक विहारामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन चाललं. जवळजवळ 90% विहार असे आहेत की त्या विहारामध्ये ग्रंथाचं वाचन चालू आहे. काही तर विहार असे तिथे भिक्षुही नसतो तरी तिथे त्यांचा वर्ष असतो. त्याच्याबद्दल तर फार लांबची गोष्ट. भगवान बुद्धानं गृहस्थ, उपासक, अनागारिक, नंतर शाम्य आणि त्याच्या पुढे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात काही उपासक असे दिसतात की त्यांचा सुद्धा काय चालू आहे, वर्षाला. ही परंपरा चुकीची. पण हे चुकीचं त्यांना वाटत नाही, कारण ते धम्मग्रंथाचा सूत्रांचा अभ्यास करत नाही. म्हणजे बोलता बोलत गेले की आपल्याला पुनर्जन्माची भाव, देवतांची भाव, हे सगळे शब्द जेव्हा एखाद्या भिक्षुकडून मिळाले की त्या भिक्षूला बोलता येईल. हा बस करा आता सगळं स्टॉप. हा या ठिकाणी दानाची पाकिटे आपल्याला एकत्र करायची आहेत. आता कल्पना कदम, साधू आशीर्वाद देताना फक्त
लहान भात्यांनी म्हणावे. इमं भिक्खं भिक्खु संघस्य कासावं चिवरदान परिखारदान अर्थदान देमा पूजेमा द्वितीयंपि इमं भिक्खं भिक्खु संघस्य उद्देशेन कासावं चिवरदान परिखारदान अर्थदान देम पूजेम तृतीयंपि इमं भिक्खं भिक्खु संघस्य कासावं चिवरदान परिखारदान साठी स्वीकार करावा. साधू साधू साधू. विनाशतो माते भवत्वन्तराय पिको भव अभिवादनशीलिस्स नित्यं अर्धापचायिनो चत्तारो ब्रह्मा वर्धन्ति आयु वन्नो सुखां बलं. सर्वांना सूचना उपासकांना असं आपल्या मनात विचार येता कामा नये. ज्यांच्या कुटुंबाकडून हे दान असेल तर मनात अशी द्विधा मनस्थिती किंवा शंका करू नका की आम्ही